पंचायत राज समितीची पहिलीच बैठक झाली आणि समिती प्रमुख दानवे आणि बाकी सर्व सन्मान्य सदस्यांचा एकंदरीत परिचय करून देण्याचं काम केलं। अनेक सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, कारण शासन कुठचाही असला तरी देखील अनेक निधी, विकास निधी ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातूनच लोकांकडे दिले जाते। परंतु आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या 3-4 वर्ष जिल्हा परिषदेचे सदस्य नसल्यामुळे मनमानी कारभार जिल्हा परिषदचे CEO असतील किंवा त्या भागातले पॉलिटिकल पालकमंत्री असतील ह्यांच्या नेतृत्वाखाली होतोय का असा एक संभ्रम होऊ नये म्हणून ह्याच्यावरती ऑडिट पण झालेलं नाही। आणि आपण बघितलं असेल की या समित्या उशीर झाल्यामुळे 8-8 वर्षाची पेंडन्सी आहे। म्हणून आम्ही मुद्दा उपस्थित केला की 8-8 वर्ष जर लेखापरीक्षणासाठी लागत असेल, जिल्हा परिषदच्या साक्षीसाठी लागत असेल, दुर्दैवाने म्हणावं लागेल की विभागीय आयुक्तांच्या ज्या साक्षी आहेत हेही झालेलं नाही आहे। म्हणून तातडीने या सर्व गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे अशी आम्ही मागणी केली आणि त्याचा एक भाग म्हणून या पुढच्या आठवड्यामध्ये सर्व विभागीय आयुक्तांची साक्ष घेतली जाईल। ह्याच्यातला जो जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जी निधी आहे ती योग्य रीतीने वापरली गेली की नाही, केलं गेले की नाही आणि काय भागांमध्ये त्याला राजकीय रीतीने वापरलं गेलेलं आहे ह्याच्यातले आक्षेप भविष्य काळामध्ये काढण्याचं काम आम्ही निश्चितपणे करणार आहोत। सामाजिक न्याय विभागातले जे निधी आहेत, एका बाजूला मंत्री सांगतात निधी मिळत नाही आणि जी निधी मिळाली जिल्हा परिषद ती देखील त्या सामाजिक न्यायाच्या विभागातल्या माध्यमातून ती काढली जाते। तर आज साधक बाधक चर्चा सर्व झाली आणि एक चांगली सुरुवात करून या समितीच्या माध्यमातून भ्रष्टमुक्त, कारण हल्ली समिती म्हटल्या तर तुम्हाला माहीत आहे काय चाललेलं आहे त्याच्यात, हे कसं कारभार करता येईल ही भावना पण देखील आम्ही सर्वांनी एकमत एक जिद्दीने करून घेऊन चांगल्या रीतीने काम करण्याची जिद्द या निमित्ताने निर्माण केली। तुमची बैठक चालू असताना बाजूलाच आश्वासन समितीची बैठक चालू होती, ज्यामध्ये मिठी नदीच्या सगळ्या प्रकरणाबाबत त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवलं, त्यांना फैलावर घेण्याचं असं सांगितलं होतं। कसं पाहता याकडे? नक्कीच की एका बाजूला तुम्ही बघितलं असेल की आश्वासन समितीमध्ये पण खूप दिवस झालेत आश्वासन दिली जातात, हाऊसमध्ये दिली जातात। या अगोदर मिठी नदीच्या बद्दल आरोप काही लोक आमच्यावर करत होते, आता प्रशासनमध्ये तुम्हीच आहात, केंद्रामध्ये आहात, राज्यामध्ये आहात, महानगरपालिकेमध्ये आहात, मग का नाही होत? आणि सत्ताधारीच ऑब्जेक्शन घेण्याचं काम करत आहेत। अर्थात तो काय राजकीय नाही, कारण ही राजकीय व्यतिरिक्त असलेल्या समिती आहेत म्हणून त्याच्या ढाच्यामध्ये मी राहून बोलणार आहेत। आणि अपेक्षा अशी आहेत की या समितीचा सर्व अहवाल व्हायलाच पाहिजे आणि मिळालेला जो अधिकाराचा वापर करून जसं महानगरपालिकेची साक्ष घेतली गेली आहे तसं जिल्हा परिषद आणि पंचायत राज समितीच्या माध्यमातून पण घेण्याचं काम करू। भाऊ, धुळ्यातल्या जो कॅश प्रकरण समोर आलेलं होतं, अंदाज समिती संशयाच्या भोवऱ्यात आहे। या संदर्भात SITची घोषणा झाली मुख्यमंत्र्यांकडून, परंतु अजून SIT स्थापन झाली नाही। किशोर पाटील जो PA यामध्ये अडकलेला आहे त्याच्यावरती सुद्धा अद्याप FIR सुद्धा घेण्यात आली आहे। ते कसं आहे की आपण बघितलं असेल की अशा प्रकारे आरोप होणं हीच मला मुळामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि त्याची कुठेतरी शहानिशा व्हायला पाहिजे। या दृष्टिकोनातूनच की SIT तातडीने नेमण्याचा निर्णय जो मुख्यमंत्र्यांनी घेतला तो स्वागतार्ह असला तरी देखील किती ते आपल्या असलेल्या पक्षातल्या आमदारांच्या बाबतीत किंबहुना त्या लोकांच्या बाबतीत कारवाई करतील हा प्रश्नचिन्ह निर्माण होणार। पण या सर्व गोष्टीचा सोक्षमोक्ष की तातडीने व्हायला पाहिजे, कारण एक समितीचा सदस्य नात्याने आम्हालाही लोकांसमोर जाताना हा प्रश्न पडेल, कारण लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळं झालं आहे की आता ही कमिटी आहेत की अंडरस्टँडिंग कमिटी आहेत असा एक प्रश्न कोणाच्याबद्दल निर्माण होता कामा नये म्हणून त्यांनी जबाबदारी पण तातडीने अहवाल यायला भाऊ, तुमच्या पक्षाचे नाशिकचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांनी आज वक्तव्य केलेलं आहे की नाशिकमध्ये जर राहुल गांधी जर आले तर त्यांच्या तोंडाला काळा बसवून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ते वारंवार अपमान करत आहेत। महाविकास आघाडीनंतर अगोदर आम्ही हिंदू आहोत अशा प्रकारे आता महाविकास आघाडीमध्ये तुमच्या पक्षाकडून उत्तर दिलं। वीर सावरकरांच्या बद्दल आमच्या ज्या भावना आहे हे आम्ही जाहीर रीतीने त्या व्यासपीठावरती मांडण्याचं काम केलेलं आहे। हे जे आता आपण म्हटल्याप्रमाणे मला त्याच्यातली काही माहिती नाही आहे, ती माहिती घेऊनच मला असं वाटते प्रतिक्रिया देणं उचित होईल। परंतु आमच्या भावना या बाबतीत तीव्र आहेत। हे आम्ही महाविकास आघाडीमध्ये राहताना पण आम्ही बोलत होतो आणि ज्यावेळी नव्हतो तेव्हा देखील आमच्या भावना आम्ही स्पष्ट रीतीने व्यक्त केलेल्या आहेत। भाऊ, हिंदी में एक सवाल, खबरें आ रही है कि BJP के विधायक अजित पवार से नाराज चल रहे हैं क्योंकि उन्हें निधि नहीं दिया जा रहा और उनके खिलाफ बीजेपी के सिर्फ विधायक नहीं, बीजेपी के दर्जनों भर मंत्री ये भी उनकी नाराज़गी उन्होंने कल उनके नेताओं के सामने व्यक्त करने का काम किया है।
जो पहले उनके ऊपर नाराज थे ऐसा कहकर जो हम लोगों को हमारे पार्टी में से जो विधायक छोड़ के चले गए, जो मंत्री छोड़ के चले गए, आज वो भी नाराज है। एक संभ्रम की परिस्थिति है कि फिर अगर ये नाराजगी अगर किसी व्यक्ति के साथ थी, फिर ऐसे व्यक्ति के साथ जो नाराजगी उनके साथ उनके साथ ही बैठने का काम ये कर रहे हैं, तो ये सब चीज़ें होगी। और आपने देखा होगा कि जिस तरह से महायुति काम कर रही है, जब जिला परिषद आएंगे, नगर पालिका आएंगे, महानगर पालिका आएंगे, तो ये तो एक दूसरे के गर्दन पकड़ने के लिए जाने वाले, क्योंकि अभी से ही उन्होंने शुरुआत कर ली है। आपने देखा होगा कि सामाजिक न्याय मंत्री ने तो जाहिर वक्तव्य करने का काम किया कि मेरे डिपार्टमेंट का पैसा ही लेके जा रहे। इसलिए बड़ी अनरेस्ट विधायकों में, सत्ताधारी विधायकों में है। एक तो विपक्ष को पैसा ही देने का नहीं, जो है वो सत्ताधारी को देने का, उसमें से भी सत्ताधारी अगर नाराज होती होगी तो आम जनता ने जो सरकार जो चुनकर दी है, ऐसे जो समझ है, लोग कहाँ जाएंगे, ऐसा सवाल खड़ा होगा। ये भी कह रहा है कि अमित शाह ने कहा है कि मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड़ जैसे इलाकों में स्वतंत्र तौर पर बीजेपी चुनाव लड़ने की तैयारी में। बहुत पहले से उनका एजेंडा तय है। पुणे महानगर पालिका, पिंपरी चिंचवड़ में महायुति न करते हुए अलग लड़ने की जो प्रयत्न बीजेपी ने आज ने बहुत पहले से शुरू कर लिए। इसलिए आपने देखा होगा कि हमारे पार्टी में से जो नगर सेवक गए, उनको तो उन्होंने जाहिर आश्वासन दिया कि आप आइए, कोई संबंध नहीं है शिवसेना के शिंदे गठ का, आपको बिंदास टिकट देने का काम करेंगे। तो सत्ते में रहने के बावजूद भी अगर वो खुद के पार्टी के चिन्ह के ऊपर जो चुन के आए हुए लोगों को अगर वो ले रहे हैं, तो इसका मतलब स्पष्ट है कि जिला परिषद, नगर पालिका में ये लोग साथ में लड़ेंगे नहीं। एक दूसरे के साथ झगड़ के वक्त है तो एक दूसरे के कॉलर पकड़ने तक जाएंगे कि क्या, गर्दन पकड़ने जाएंगे कि, ऐसा सवाल खड़ा हुआ। मराठीत जो आहे देखिए, कोई व्यक्ति किसी के साथ अगर रजिक हो और बात हो तो ऐसा है कि उनके संबंध और भी किन किन लोगों के साथ है, उसकी भी जाहिर चर्चा हो सकती है ना। लेकिन किसी एक व्यक्ति को सामने रखते हुए आरोप प्रत्यारोप करना मुझे लगता है उचित नहीं। अगर किसी ने गलत किया होगा तो कितना भी किसी का भी करीब होने दो, दूध का दूध पानी का पानी आने दीजिए ना। लेकिन इसके पहले जब वो हमारे पे तक आरोप करते थे, जब हम सत्ते में थे, अब तो सत्ता आपकी है, आपने नियंत्रण करना चाहिए। केंद्र में आप है, राज्य में आप है, विजिलेंस आपके पास है, कहाँ गया विजिलेंस? जो 2 दिन पहले मुंबई की जिस तरह से हालात हुई, कहाँ गई महानगर पालिका के करोड़ों रुपए की जो निधि जो आपने यहाँ से निकाल कर मुंबई करो के जो कर के माध्यम से लेने का काम किया था, वो इंफ्रास्ट्रक्चर में खर्चा किया, ऐसा आपने कहा, कहाँ गया? तो मुंबई का एक मेट्रो एक्वा लाइन बोलकर आप उसको नहीं संभाल पाए, और आप कह रहे कि बारिश के कारण दीवार गिरने के बाद हो गया। अगर बहुत बड़ी बाढ़ अगर आई तो क्या होगा? ये सब सवाल है। मुझे लगता है राजनीतिक स्तर के ऊपर जो लोग काम करते हैं, तो ऐसी सोच से अगर महानगर पालिका और इस तरह के काम होंगे नहीं। सचिन जी, सावरकर को लेकर एक सवाल है। बीजेपी ये कह रही है कि उनकी जो बैरिस्टर की डिग्री है वो बहाल करने का हम प्रयास करेंगे। आज सरकार ने जो ये फैसला लिया उसको किस तरीके से? बहुत पहले ही हमने मांग की थी वीर सावरकर जी को भी राष्ट्रीय पुरुष का एक दर्जा देने के बारे में हो, और उनको भी मान सम्मान करने के बारे में, वो तो उन्होंने किया नहीं। अब ये नई नई चीज़ें करके ये इस चीज़ को वापस लाकर वो क्या जताना चाह रहे पता नहीं। अगर इतना ही उसके बारे में अगर उनको बहुत आत्मीयता थी तो बहुत पहले उन्होंने उसका निर्णय लिया होता। भाऊ, मराठीमध्ये भाजपच्या आमदारांनी, आमदार काय, अख्खी मंत्रिमंडळ भाजपचा त्यांच्या असलेल्या नेत्यांसमोर त्यांनी तक्रार केली, आणि ही तक्रार जी आज हे लोक करतायत, आमच्यातलेच काही आमदार यांनी तक्रार करून ते आम्हाला सोडून तिकडे गेलेत, मंत्री सोडून गेले, ते आता त्यांच्या बाजूला त्यांना बसावं लागतोय। ह्याच्यातूनच हे स्पष्ट होतं की महायुतीमध्ये काही अलबेल नाही। आपण बघितलं असेल, सामाजिक न्याय मंत्रीला तर जाहीर बोलावं लागलं की माझी निधी पळून घेऊन गेलेत। ही जर अवस्था जर या सरकारमध्ये असेल तर आगे आगे देखिए होता है क्या, अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे। जिल्हा परिषद, नगरपालिकाच्या निवडणुका हे स्वतंत्र लढण्याच्या दृष्टिकोनातूनच हे निधी खेचाखेचीचं काम चाललेलं आहे, आणि त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्य जनतेवरती होतोय। आणि तुम्ही हेही आश्चर्य व्यक्त करू नका की जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका आले ते एकमेकांचे मान पकडायला पण जातील, आणि आरोप प्रत्यारोप करायला पण हे कमी पडणार नाही। म्हणून एका बाजूला फक्त सत्तेसाठी एकत्रित यायचं आणि दुसऱ्या बाजूला आपल्या विभागाला जास्तीत जास्त कसं मिळून घेता येईल, हा त्यांचा दृष्टिकोन आहे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.